अयोध्येतील राम मंदिर हे प्रत्यक्ष बाबरी ढाच्याच्या जागेवर बांधण्यात आलेलं नसून ते बाबरी ढाच्यापासून जवळपास 3 ते 5 किलोमीटर दूर बांधलं जाते। आणि जर रामाचं मंदिर हे 3 ते 5 किलोमीटर दूर बांधायचं होतं तर मग बाबरी ढाचा का पाडण्यात आला, बाबरी मशीद का शहीद करण्यात आली, असे प्रश्न समाज माध्यमात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत उपस्थित केले गेले होते। आणि हे केवळ व्हॉट्सअप पर्यंत मर्यादित राहिलं नाही, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा याविषयीचा आरोप आपल्या पत्रकार परिषदेतून केला होता। नेमका संजय राऊतांचा आरोप घेऊन विकास बन्सल हे हरियाणा काँग्रेसचे एक प्रदेश सचिव आहेत, ज्यांनी संजय राऊतांचं स्टेटमेंट आणि त्यांचा आरोप हा समाज माध्यमांवर टाकला होता आणि एक व्हायरल स्क्रीनशॉटही प्रसारित करण्यात आला होता। नेमकं याबाबतीतलं सत्य काय आहे? खरोखरच बाबरी मशिदीच्या जागेवरच राम मंदिर बांधलं जातंय का? बाबरी ढाचा जो पाडण्यात आला 1992 साली 6 डिसेंबर रोजी, त्याच ठिकाणी रामाचं मंदिर बांधलं जातंय का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण ज्या गोष्टींचा हवाला देऊन याविषयीचा अपप्रचार केला गेला त्या गुगल मॅपच्या आधारे शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी सोमेश कोलगे, एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, प्रत्यक्ष जो दावा होता तो दावा आपण पाहू शकतो, विकास बन्सल यांनी तो टाकलेला आहे। हे हरियाणा काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आहेत, प्रदेश सरचिटणीस आहेत आणि यांनी संजय राऊत यांचं जे स्टेटमेंट होतं ते स्वतः पोस्ट केलंय ट्विटरवर। आणि त्यामध्ये त्यांनी संजय राऊतांनी जो प्रश्न उपस्थित केला की जर मंदिरापासून 3 किलोमीटर लांब बाबरी ढाचा आहे किंवा बाबरी ढाचा जो पाडण्यात आला त्यापासून 3 किलोमीटर दूर मंदिर आहे, तर मग तुम्ही बाबरी ढाचा पाडण्याचं कारण काय होतं? तिरस्कार का पसरवला, द्वेष का पसरवला, असा आरोप संजय राऊतांनी केला होता आणि तोच विकास बन्सल यांनी सुद्धा ट्विट केलाय। जो मूळ आपण या सगळ्याचं जे मूळ स्रोत होता माहितीचा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतला, तो स्क्रीनशॉट आपण पाहूया। एक पटेल चिंतन नावाचं अकाउंट आहे ज्यांनी आता हे डिलीट केलेलं आहे। भारत जोडो न्याय यात्रा असं या अकाउंटचा प्रोफाईल पिक्चर आहे, ज्यांनी गुगल मॅपचा एक फोटो टाकला होता आणि त्या फोटोत त्यांनी म्हटलं की ही राम जन्मभूमी आहे आणि ही बाबर मस्जिद आहे, बाबरी मस्जिद नाही, ही बाबर मस्जिद आहे आणि इथपासून जवळपास 3 किलोमीटर दूर रामाचं मंदिर बांधलं जाते, तर बाबरी मस्जिद का पाडली? ही फेसबुकवरची पोस्ट आहे, ही आर्काईव्हमध्ये आपल्याला सापडते कारण ती नंतर डिलीट करण्यात आली आहे। प्रत्यक्षात याविषयीचा जर शोध घ्यायचं ठरवलं तर आपल्याला पुन्हा गुगल मॅपकडे जावं लागेल, जिथे आपण जिओग्राफिक कोऑर्डिनेट्स जे आहेत, म्हणजे कोणत्याही पृथ्वीवरील जागेचं अक्षांश आणि रेखांश आपण लहानपणी भूगोलामध्ये शिकलेलो आहोत, त्यानुसार किती डिग्री आणि किती पॉइंटवरती एखादी जागा आहे त्याचं लोकेशन मार्क करण्याची जी एक पद्धत आहे, ती ज्यावेळी उत्तर दक्षिण अक्षांश रेखांश यामार्फत केली जाते त्यावेळी आपल्याला कोणत्याही जगातल्या जागेचं एक नेमकेपणाने जिओग्राफिक कोऑर्डिनेट्स काढता येतात। ते जिओग्राफिक कोऑर्डिनेट्स जे आता अयोध्येतील बाबरी ढाच्याचे आहेत ते 26 डिग्री 47 पॉइंट आणि पुन्हा 44 डिग्री नॉर्थ आणि 48 डिग्री 11.40 डिग्री ईस्ट असे आहेत। या जर कोऑर्डिनेट्सना आपण गुगल अर्थवर टाकलं तर आपल्याला नेमकेपणाने कळतं की खरोखरच बाबरी मशीद किंवा बाबरी ढाचा जिथे उभा होता तिथे सध्या काय सुरू आहे। तर हे कोऑर्डिनेट्स टाकल्यानंतर आपल्याला गुगल अर्थ जिथे घेऊन जाते, कारण गुगल मॅपचा संदर्भ देण्यात आला होता त्यामुळे त्या आधारे पाहणं गरजेचं आहे। तर तिथे आता हे रामाचं मंदिर जे अयोध्येत बांधलं जातंय त्याचं आपल्याला चित्र दिसतं आणि आपण हे 3D मध्येही पाहू शकतो की रामाचं मंदिर हे प्रत्यक्ष अगदी बरोबर ज्या ठिकाणी बाबरी ढाचा होता त्याच ठिकाणी बांधलं जाते असं सांगण्यात येते। मग त्यावेळी आणखीन एक जो प्रश्न उपस्थित केला गेला होता तो स्वाभाविक 67 एकर जागा आणि 2.77 एकर जागा अशा स्वरूपाचा एक प्रश्न होता। 2.77 एकर जागा जी विवादास्पद होती किंवा ज्याविषयीचा खटला न्यायालयात सुरू होता आणि ती जागा हीच प्रत्यक्ष बाबरी मशिदीची जागा किंवा बाबरी ढाच्याची जागा आहे। आणि दुसरी जी 67 एकर जागेचा उल्लेख केला जातो की केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून या जागेचं भूसंपादन लँड ॲक्विजिशन केलं होतं, ते जानेवारी 1993 मध्ये केलं होतं। 6 डिसेंबर 1992 ला बाबरी ढाचा उद्ध्वस्त करण्यात आला। बाबरी ढाचा पडल्यानंतर, बाबरी कोसळल्यानंतर त्याच्या आजूबाजूची 67 एकर जागा ही केंद्र सरकारने ताब्यात घेतली लँड ॲक्वायर करून।
आणि त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने आणि इतर सगळ्या व्यवस्थेच्या दृष्टीने त्या ठिकाणी कायम मिलिटरी फोर्स डिप्लॉइड असायची। आणि सध्या ही 67 एकर जागा सुद्धा राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे। कारण नरसिंहरावांच्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये जे कारण सांगितलं होतं त्यामध्ये ते म्हणाले होते की या कायदेशीर लढाईचं जे उत्तर निघेल आणि प्रत्यक्ष अयोध्येतील राम जन्मभूमीची जागा ज्यांच्या कोणाच्या मालकीची असेल त्या पक्षाला, म्हणजे जर बाबरी मशिदीची असली तर बाबरी मशिदीला किंवा मग राम जन्मभूमीला ही जागा सुपूर्द करण्यात येईल। आणि त्यानुसार ही जी 67 एकर जागा आहे जी राम जन्मभूमी परिसराच्या आजूबाजूची आहे ती जागा सुद्धा सध्या राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला देण्यात आली आहे। परंतु प्रत्यक्षामध्ये बाबरी ढाचा जिथे उभा होता ते एक्झॅक्ट कोऑर्डिनेट्स मगाशी म्हणजे आपण टाकले की 26 डिग्री 47 आणि पुढे 44 नॉर्थ आणि 48 डिग्री आणि पुढे ईस्टमध्ये, तर ते जर आपण 82 डिग्री ईस्टमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की राम जन्मभूमी मंदिर ह्याचं जे लोकेशन आहे ते लोकेशन अगदी बरोबर तिथेच आहे ज्या ठिकाणी बाबरी ढाचा होता, ज्या ठिकाणी रामाचा जन्म झाला, ज्या ठिकाणी पूर्वी एकेकाळी मंदिर होतं आणि ते मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी पुन्हा मस्जिद उभारण्यात आली जी मीर बाकीने केली होती बाबराच्या आदेशावरून आणि ज्याविषयीचे संदर्भ हे प्रत्यक्ष बाबर नामामध्ये लिहिलेले आहेत। त्यामुळे आता जो दुसरा मुद्दा उपस्थित होतो की मग या गुगल मॅप मधलं बाबर मस्जिद हे जे ठिकाण तयार करण्यात आलं होतं किंवा जे ठिकाण दाखवलं गेलं जे राम जन्मभूमीपासून 5 किलोमीटर दूर आहे आणि ज्या आधारावर संजय राऊतांनी किंवा इतर अनेकांनी आरोप केले, काँग्रेसच्याही काही नेत्यांनी आरोप केले, तर त्या ठिकाणाचं मूळ नाव आहे सीताराम टेम्पल आणि ते सुद्धा या प्रत्यक्ष राम जन्मभूमी मंदिरापासून जवळ आहे। पण त्या सीताराम टेम्पलचं नाव बदलून म्हणजे हे जे सीताराम टेम्पलचं नाव आहे ते बदलून त्या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं बाबर मस्जिद, बाबरी मस्जिद नाही बाबर मस्जिद। आणि गुगल मॅपवर ते नाव देऊन एक चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणाला टॅग करून मग त्यानंतर एक स्क्रीनशॉट काढण्यात आला आणि ज्या स्क्रीनशॉटमधून असं सांगण्याचा प्रयत्न केला गेला की प्रत्यक्ष रामाचं मंदिर जे आता बांधलं जाते आणि जे 22 जानेवारी रोजी ज्या ठिकाणी रामललाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे ते मंदिर हे बाबरी ढाच्याच्या जागेपासून जवळपास 5 ते 7 किलोमीटर दूर आहे। परंतु हे सगळे दावे खोटे ठरत आहेत। जर आपण याची हिस्टॉरिक इमेज जाऊन पाहिली तर 2011-12 साली आपल्याला जिथे राम मंदिर आहे त्या ठिकाणी ढाचा पडल्याचे आणि ढाच्याचे अवशेष दिसतात। त्यामुळे जिथे ढाचा पडला त्याच ठिकाणी रामाचं मंदिर उभारलं जाते। सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये सुद्धा याविषयीचा उल्लेख आहे की के मोहम्मद जे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे अधिकारी होते ज्यांनी या सगळ्याचं पुरातत्वीय सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणादरम्यान त्यांना मंदिराचे अनेक अवशेष सापडले आणि त्याचं कार्बन डेटिंग केल्यानंतर ते साधारण 1000 वर्ष जुने असल्याचा निष्कर्ष हा के मोहम्मद यांनी मांडला होता। त्यांच्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या भारताच्या केंद्र सरकारच्या विभागाने जिथे हा सर्वे केला ते ठिकाण सुद्धा नेमकेपणाने हेच आहे। जर आपण त्या सर्वेमध्ये जाऊन त्याचं लोकेशन पाहिलं तर ते अगदी जिथे आता श्रीरामाचं मुख्य मंदिर उभारण्यात येतंय तेच त्याचं लोकेशन आहे असं आपल्याला समजतंय। त्यामुळे याविषयीचे जे वेगवेगळे दावे प्रतिदावे केले गेलेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत। बाबरी ढाचा का पाडला किंवा बाबरी का शहीद करण्यात आली असा प्रश्न विचारणं हा देखील चुकीचा आहे। कारण प्रत्यक्ष ज्या ठिकाणी बाबरी पडली त्याच ठिकाणी रामाचं मंदिर बांधलं जाते आणि हे तुम्ही गुगल मॅपच्या आधारे शोधू शकता। व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतील स्क्रीनशॉटपेक्षा गुगल मॅप किंवा गुगल अर्थ हा जास्त क्रेडिबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे, विश्वासार्ह माहितीचा स्रोत आहे असं आपण म्हणू शकतो। तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात, कसा वाटला ते सांगायला विसरू नका, कमेंट जरूर करा। आवडला असला तर मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा आणि एक कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय तो तुम्हाला कसा वाटतोय ते देखील सांगायला विसरू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।